भगवती मातेच्या ह्या देवी भागवत कथेला एक नमस्कार करून काय करायचंय? भगवतीला प्रार्थना करायची, देवी सरस्वती व्यासम, आई काय नको, फक्त आमच्याकडून एवढी असणारी 9 दिवसापर्यंत देवी भागवत कथा श्रवण करून घे. काय म्हणायचंय? देवी भागवत कथा श्रवण करून घे. तुम्ही म्हणशाल महाराज मग असं एवढंच मागावा का? मला धनाची इच्छा आहे, मला लेकराची इच्छा आहे, मला सुखाची इच्छा आहे, ते नको मागू का? आई 9 दिवसापर्यंत माझ्याकडून कथा ऐकून घे. आपल्या आईला जर सांगितलं 9 दिवसामध्ये तुमचं सर्वच कार्य पूर्ण होणार आहे, म्हणून एवढं मागितलं म्हणजे सगळंच पूर्ण झालं. देवी भागवतामध्ये सांगितलं, अपुत्रो लभते पुत्रान दरिद्रो धनवान भवेत. काय सांगितलं? अपुत्रो लभते पुत्रान दरिद्रो धनवान भवेत. ही कथा करते काय? अपुत्रो लभते पुत्रान, ज्यांना पुत्र प्राप्ती नाहीये, ज्यांना लेकरू बाळ नाहीये, ही कथा त्यांना संतान प्राप्त करून देते. कशी संतान देते? सुपुत्र असं प्राप्त करून देते. देवी भागवत म्हणजे एवढंच नाही करत, दरिद्रो धनवान भवेत. काय सांगतात? जो दरिद्र असतो का दरिद्री, म्हणजे थोडक्यात भिकारी, त्याला ही धनाची प्राप्ती करून देणारी देवी भागवत आहे. आणि आपल्यावरती कोणी पितर कोपलेले असेल, घरामध्ये क्लेश असेल, दुःख असेल, काहीतरी संकट येत असेल, ती सर्व दूर करून देणारी देवी भागवत आहे. पण याचा श्रवणाचा विधी कसा आहे? ज्यावेळेस 88,000 शौनकादिक मुनी भगवंताकडे गेले, भगवान नारायणाकडे गेले, चित्त देऊन ऐका बरं. काय नारायणाकडे गेले आणि भगवान नारायणाला सांगितलं, प्रभू कली आम्हाला पृथ्वीकडे येताना दिसत आहे, कली आम्हाला पृथ्वीकडे येताना दिसत आहे, आम्हाला काहीतरी यज्ञ करण्याची इच्छा आहे, आम्हाला काहीतरी उपासना करण्याची इच्छा आहे, परंतु हा कली हा जो कामदेव आहे, आमचं सुखाने काही यज्ञ पूर्ण होऊन देणार नाही. भगवंता एवढी कृपा करा की आम्हाला काहीतरी अशी जागा द्या की जिथे आम्हाला विक्षेप होणार नाही. काय? अशी जागा द्या आम्हाला विक्षेप होणार नाही. भगवंताने सांगितलं सुदर्शनाला, जा हे सुदर्शन जिथं थांबेल तिथं तुम्ही तुमचा यज्ञ करा, तुम्हाला जे काही श्रवण करायचं आहे ते त्या जागेवरती करा. महाराज सुदर्शन निघालं पुढे चक्र, त्याच्या पाठीमागं 88,000 शौनकादिक मुनी निघाले. जाता जाता ते चक्र जाऊन थांबलं नैमिषारण्याला. कुठे? नैमिषारण्याला. तिथे जाऊन थांबल्यानंतर सर्व ऋषीमुनींनी त्याला हात जोडले आणि सुदर्शन आपल्या मार्गाने वापस गेले. सर्व ऋषी मुनी सर्वजण तिथे बसले. बसले आणि तेवढ्यात असणार तिकडून सूतजी येत होते. काय येत होते? सूत मुनी येत होते. सूतजी हे व्यासांचे शिष्य आहे. 4 शिष्यांपैकी सूतजी एक पट्ट शिष्य आहे, ज्ञानी आहे. सूतजी आले. सर्व 88,000 शौनकादिक मुनींनी सूतजींना प्रणाम केला. हरि की कथा सुनाने वाले, हरि के दर्श कराने वाले, कथा सुनाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श सिखाने वाले, कथा सुनाने वाले, हरि का दर्शन कराने वाले, तुमको
86,000 शौनकादिक मुनींनी हात जोडले. कुणाला? सूतजींना. का हात जोडले? तर सूतजी म्हटले, तुम्ही सर्व संत वृंद आहात, मी तुमच्यापासून लहान आहे, मला हात नका जोडू. पण दादा, ज्यावेळेस म्हणतात ग्रंथामध्ये उल्लेख आला की जो ह्या व्यासांच्या गादीवरती असतो, जो व्यासांच्या गादीवरती असतो त्याला प्रणाम केला पाहिजे. ते भले 5 वर्षाचा असो. म्हणतात की आपले आई पण असेल त्याने पण मुलाला प्रणाम करावा, तो जर व्यासांच्या गादीवरती बसलेला आहे. कारण तो कोणी व्यक्ती नाही राहत, तो कोणी त्या गादीवर बसलेला असतो, तो कोणी व्यक्ती नसतो, तो व्यास म्हटल्या जातं, त्याला कथा व्यास बोलल्या जातं. आणि त्यावेळेस असणार सर्वांनी हात जोडले आणि सूतजींना सांगू लागले की प्रभू, आम्हाला तुम्ही आतापर्यंत 17 पुराण ऐकवलेले आहे. अगोदर हे पुराण जन्मेजयाला व्यासांनी सांगितलं, नंतर सूतजींना सांगितलं, पण सूतजी आता 88,000 शौनकादिक मुनींना सांगतात बरं का. तर त्यांनी सांगितलं, प्रभू आजपर्यंत तुम्ही आम्हाला 17 पुराण सांगितले. शिवपुराण असेल, गरुड पुराण असेल, गणेश पुराण असेल, ब्रह्मपुराण असेल, अनेक पुराण सांगितले. परंतु प्रभू आम्हाला असं काहीतरी पुराण सांगा. एक सांगू का? नवरात्रामध्ये भेंडी चालते, चक्की डांगर चालतं. मी नाही म्हणू लागलो, मी सांगू लागलो जे चालतं ते बरं का. पुढं सांगतो ऐका. डांगर चालतं, चक्की चालते, भेंडी चालते, भोपळं चालतं. पण हे काय ग्रंथात आलेलं नाही बरं का बाबा. हे कोण चालवतं? ग्रंथात असं काय आलं नाही की तुम्ही भेंडी खा. तिथं सांगितलं फलहार करा. काय सांगितलं? फलहार. तिथं भेंडीचा उल्लेख नाहीये, भोपळ्याचा नाहीये, चक्क्याची चक्क्य संपिती. उपवास म्हणजे उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे भगवंताजवळ वास. उपवास शब्दाचा अर्थ उपवाशी राहणं नाहीये, पण त्याच्याजवळ वास म्हणजे त्याच्याजवळ राहणं. आणि उपवास का पकडायचा? कारण एक पोटामध्ये जास्त बरं झोप येते, पण विशेष काहीतरी दिवसाच्या दिनचर्यामध्ये काहीतरी वेगळं केलं म्हणजे चित्त तिकडे एकाग्र राहतं. कुठे? बाबा आपल्याला उपवास आहे. उपवास आहे म्हणजे का बरं आहे? अरे नवरात्र चालू आहे. नवरात्र चालू आहे, अगं बाई फक्त उपवासासाठी नाही, भगवतीचं नामचिंतन करावा. उपवास म्हणजे तिला दिवसभर तिच्या जवळ राहावं. उप म्हणजे जवळ, वास तिच्या जवळ वास करावा. वास म्हणजे तिच्या जवळ राहणं. मग तुम्ही म्हणशाल महाराज मी बॅग घेऊन येऊन इथंच राहू का? म्हणतात नाही ग माय, इथं नको राहू. मग काय करायचं? दिवसभर तिचं चिंतन करायचं. राहायचं नाही, पण दिवसभर तिचं चिंतन करायचं. उपवास त्याला म्हटल्या जातं. उपवासाचं सांगितले प्रकार म्हणे. उपवास करायचा कसा? सगळं काही प्राप्त करायचं असेल ना, ग्रंथामध्ये सांगितलं एक बतासा असतो. बतासा आपण बतासा देतो ना, तो बतासा, एक बतासा खाऊन पूर्ण नवरात्र करावा. सगळ्यात उच्च लेवलचे उपवास बर का. एक बतासा खाऊन नवरात्र उपवास करावा. नामचिंतनाचं वजन वाढतं हे ध्यानात ठेवा. कोणतं वजन वाढलं पाहिजे आपलं? त्याच्याजवळ वजन वाढलं पाहिजे. कारण भगवंताजवळ वजन वाढलं त्याच्यावर ऋण तयार होतात. आपण ही भक्ती जशी करू, देवादिकांना नव्हतं का माहिती? भोलेनाथांची रावण पक्का भक्त होता, बरोबर आहे. भोलेनाथ सगळं काही जाणणारे आहे. त्यांना माहिती नव्हतं का हा रावण असा उलटल. भस्मासूर घ्या. भस्मासूर भोले बाबांनी सांगितलं जा बाबा, ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचा भस्म होईल. तो बाबांना एवढं सगळं ज्ञात होतं, सगळं कळत होतं, मग त्याला का वरदान द्यावं? पण राक्षस असूनही वरदान द्यावं का? देण्याची वेळ यावी. अहो भक्तीमध्ये असं काही सामर्थ्य राहतं, देवाला मजबूर व्हावं लागतं देण्यासाठी. माहिती हा उलटणार आहे. काय माहितीये? हा उलटणार आहे.
जसं सांगू का ते देवाच लागतं. माहितीये बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. माहिती मला माझा मुलगा सांभाळणार नाहीये, त्याचे लक्षण वाटत नाही, पण संपत्ती देवाच लागती, त्याला चुकणार आहे का? त्याचा काय असतो? त्याचा काय असतो? आई बापांवरती अधिकार असतो. अधिकार असतो, मी घेतल्याशिवाय राहणार नाही. तसं आहे त्याच्या भगवंतावर ऋण तयार होतात. आपल्याला जे पाहिजे ते मागता येतं, पण कधी एक बतासा खाऊन राहिली तर माय नाही महाराज, ते नाही राहिल्या जाणार. ठीक आहे. दुसरं सांगितलं की एक टाइम मग फराळाचं कर, फलहार. इथं फराळ केलं त्याचा शब्द अभ्रंश. फराळ म्हणजे खिचडी शिजवणं, अंधाभर अन्न, ते फला. पण तो पहिला शब्द काय? फल आहार, म्हणजे फळा खावा, फळ खावा. पण त्याचा फराळ बनवलं, फराळ परतवलं का ग? हे फराळ झालंय, पण ते फल आहार आहे म्हणजे फळ खावा असं सांगितलं बरं का. फळ खावा एक टाइम बरं का. म्हणे नाही महाराज फळावर नाही राहत. म्हणे मग काय करा? एक टाइम. बरं तुमच्या भाषेमध्ये फराळ खा एक टाइम, 2 टाइम फराळाचं खा. नाही दम निघत 2 टाइम खा, पण उपवास करा. मग न करणाऱ्याला बाबा एक टाइम जेवण कर म्हणे. पण जेवण कधी करायचं सांगितलं ग्रंथामध्ये? जेवण सांगितलं दिवसा नाही करायचं, रात्री जेवण करायचं. दिवसा नाही करायचं. मग कधी दुपारी उपास सोडितो, नवरात्र धरतो दिवस. मला एक जण म्हणे महाराज मी नवरात्रात पाणी पण पित नाही. काय म्हणे? नवरात्रात पाणी पित नाही. म्हटलं वा काय तपश्चर्या आहे. त्याला मी हार दिला, शॉल दिली. म्हटलं चांगली गोष्ट, नवरात्रात पाणी बी पित नाही. म्हटलं कस काय दादा तू, तरी पण तुझी तब्येत असं छटकही तू घसरला नाही? नाही म्हणे महाराज मी तुम्हाला काय बोललो म्हणे, 9 रात्र मी पाणी पित. रात्री झोपतो ना, कशाला पाणी पिल तो? 9 रात्र उपास धरतो म्हणे. पण आपल्याला 9 रात्र काय करायचंय? 9 रात्र आणि दिवस उपवास पकडायचा आहे. झालं? उपवास पकडायचा. आपण एक टाइम जेवण करू शकतात, ते रात्री. नाही महाराज 2 टाइम जेव्हा हरकत नाही, परंतु 2 टाइम जेव्हा, 3 टाइम जेव्हा, 4 टाइम जेव्हा दादा. पण सगळ्यात आणखीन हे सगळे उपवास तर करा, जसं सांगितलं जसं ज्याला शक्य होईल तसं करा. पण नाहीच काही झालं तर कमीत कमी एक काम करा, देवी भागवत कथा श्रवण करा. सगळं काही प्राप्त होऊन जातं. काय सांगते? विधी सांगत आहे. कथा श्रवण करायच्या अगोदर काय काय विधी पालन करायचा. आता एक तुम्हाला उपवास पकडायचा. आणखीन सांगितलं 9 दिवसापर्यंत नद्याम स्नानम. नद्याम शब्द आलेला आहे ग्रंथामध्ये. नदीचं स्नान करावा ह्या 9 दिवसापर्यंत. नाही जरी 9 दिवस घडलं, 1 दिवस तरी काढावा. आपल्याला तर महाराज आपण खूप भाग्यवान आहे काका, आपण खूप भाग्यवान आहे. आपल्याला गोदावरी मैया एवढी जवळ आहे. पण तुम्हाला खरं सांगू, याच्यातली पण एखादी असेल तिने आजू गंगेची कधीच आंघोळ नसन केलेली, कधीच नसन केले. ना ग्रहणाला, ना शिवरात्रीला, ना कोणत्याच्याला नसन केली. अशी पण असते. याच्यात असू शकते हा बाहेरच्या एखादी. एवढी जवळ महाराज, तिचं महत्व काय असतं आपल्याला त्याचं महत्व नाहीये. कारण गोदावरी मैयासाठी लांबून लोक गाड्या करून येतात, स्नान करतात. ग्रंथामध्ये आलेलं आहे नद्या स्नानम. त्यांना स्नान केलं पाहिजे नदीचं. कथा श्रवण करायच्या अगोदर म्हणजे स्नान केलं पाहिजे डेली. पूर्ण फळाची प्राप्तीच पाहिजे. पण आणखीन सांगितलं नाही नदीवर तर म्हणे पार विहीर असते ना, तिथं स्नान करावं. सांगितलं तिथंही होत नसल तर कमीत कमी कुठं करावा? घरी तरी स्नान करावा. करत्या का? करत असेल कमीत कमी घरी तरी कथा श्रवण करायच्या अगोदर घरी तरी स्नान करा. चला पुढे म्हणे आणखीन काय विधी स्नानाचा कळाला.
उपवासाचा कळाला, श्रवणाचाही कळाला. श्रवण कसं करायचं? म्हणे खोटं बोलायचं नाही. तर म्हणे दुसरा सांगितलं की हा 9 दिवसापर्यंत खोटं बोलायचं नाही. काय करायचं नाही? खोटं बोलायचं नाही. मी आज म्हणल आणि एखादा चोर तिथंच गेटमध्ये उभा राहील, म्हणून ह्या फार श्रोत्या आहे, ऐकणारे आहे. का ग बाई, सांग बरं धन कुठं ठेवलं? सांगू नका बरं का, येईल माझ्याकडं. पण खरं बोलशाल ना. सत्य बोलणं. एक देवी भागवतामधली कथा सांगतो. उत्तक नावाचा एक ब्राह्मणाचा मुलगा आहे. देवदत्त नावाचे एक ब्राह्मण आहे. त्यांचा तो मूर्ख मुलगा जन्माला आला. मूर्ख. कसा मुलगा आला? भगवतीची कृपा बघा बर का पुढे. मूर्ख पुत्र जन्माला आला. सत्तेवरून सांगतो, खरं बोलणं, त्याच्यावरून कथा सांगतो. देवी भागवत. मूर्ख पुत्र जन्माला आला. म्हणे कस काय आला तो मूर्ख जन्माला ब्राह्मणाच्या घरी? म्हणे हो. म्हणे त्यांनी काय केलं होतं, देवदत्ताने पुत्र कामेष्टी यज्ञ करत होते. कोणता यज्ञ? पुत्र प्राप्तीचा. परंतु झालं काय, यज्ञ चालू होता आणि चालत असताना जे भूदेवता मंत्राचं उच्चारण करत होते त्यांचं थोडस असं स्वरभंग झाला. कोणाचा? भूदेवतांचा स्वरभंग झाला. तर ह्या देवदत्ताने यांनी डायरेक्ट त्या भूदेवतांना मूर्ख म्हणून बोलले. ए मूर्खा, स्वरभंग करतो का? कोणाला बोलले? स्वरभंग. म्हणजे तुम्ही म्हणशाल महाराज मंत्रामध्ये पण स्वरभंग असतात का? हो. भूदेवतांचे मंत्र आहे का? त्यांच्या मंत्रांमध्ये हरी ओम ज्यावेळेस त्याचे हात करतात का, तो स्वर असतो बरं का त्यांचा. वरती हाताला आमचा कसा असतो ताल, त्यावेळेस त्यांचा स्वर असतो. हरी ओम मा जज्ञेन यज्ञमय दंत देवासानि धर्मानि प्रदमान्य सन्नदेहनाखं महिमानः सजंद्र. अशा पद्धतीने ज्यावेळेस करतात ना, तो स्वर असतो त्यांचा. आणि तो स्वरभंग झाला म्हणून असणार हे बोलले. येतं ना थोडं थोडं. स्वरभंग झाला म्हणून देवदत्त हे काय बोलले? देवदत्त त्यांनी सांगितलं, ए मूर्खा, अरे स्वरभंग झाला तुझा. त्यांनी सांगितलं, मला मूर्ख बोलतोस? अरे फक्त बुजुर्ग ब्राह्मण होते बरं का ते. स्वरभंग झाला, तू मला मूर्ख बोलतो? तू जो पुत्र प्राप्तीचा यज्ञ करतो ना, तुझा मुलगा महामूर्ख जन्माला येईल म्हणे. ब्राह्मणाने शाप दिला. कसा? एक असतो मूर्ख, एक असतो महामूर्ख. म्हणजे पराकाष्ठा त्याच्यावाली. त्याच्यासारखा मूर्खच नाही. मग सांगितलं असा पुत्र जन्माला येईल, तो महामूर्ख असेल. महाराज ते गेले, ब्राह्मण घरी गेले. त्यांना पुत्र ही प्राप्ती झाली, पण तो मूर्ख पुत्र जन्माला आला. उत्तक त्याचं नाव. मूर्ख आला. परंतु काही दिवसांपर्यंत तो घरी राहिला तर गावातले लोक बोलायचे, यांचा आई वडिलांना नेहमी बोलायचे, यांचा पुत्र मूर्ख जन्माला आला, मूर्ख पुत्र जन्माला आला म्हणून नेहमी बोलायचे. काय असं नेहमी बोलता बोलता महाराज त्याला फार वाईट वाटायचं की माझ्या आई वडिलांना कोणीतरी मूर्ख म्हणत. मुलांना एवढं कळालं ना, एवढं जर कळालं ना, आई बापाला कोणी नाव नाही ठेवू, मुलं वाईट वागूच शकत नाही. पण त्यांना हेच ज्ञान नसतं की माझ्या आई वडिलांना माझ्यामुळे कोणीतरी नाव ठेवत असेल. मूर्ख मुलासारखे वागले. काय म्हणतात, हा मुलगा कोणाचा आहे? गणपतचा आहे, संपतचा आहे. का रे? त्याला नाही नाव ठेवत. आई बापाचं नाव रोशन मुलगाच करतो आणि घालतोही तोच. तेव्हा आपले मुलं घडवा, आपल्या मुलांना संस्कार द्या.
हे अगदी ठामपणे करा हृदयात. तुम्हाला आता उद्या वेळ आहे, उद्या खूप सुंदर सांगाल बघा. तर याला मूर्ख पुत्र, त्याने आपल्या आई वडिलांचं नाव खराब होतं म्हणून त्याने घर सोडण्याचा निर्णय घेतला. मूर्ख म्हणजे त्याला ब्राह्मणाचं काम काय असतं? त्रिकाळ संध्या करणं. तो संध्या करत नसायचा. ब्राह्मणाचं काम असतं मंत्राचा जप करणं, अमंगळ बोल. तो अमंगळ बोलाय, त्याला बुद्धीच नव्हते ना. तोच मुलगा घर सोडून वनामध्ये गेला, जंगलात गेला, छोटीशी अशी कुट्या झोपडी बांधली, तिथं राहायला लागला. तिथं राहायला लागला तर त्यावेळेस नेमकंच काय झालं, तो तिथं राहत होता पण तिथं डुकर मारणारे लोक आले. डुकराच्या माग शिकार करणारे आले आणि ते त्या डुकरा माग पळत होते आणि ते डुक्कर तेवढ्यात त्याच्या झोपडीमध्ये घुसलं. लक्षात येतं ना? ते डुक्कर त्याच्या झोपडीमध्ये घुसलं आणि ते गरबडला. तो मूर्ख होता पण गरबडला. तर तो त्याचा शब्द फक्त मुखात आला, ऐम ऐम असा शब्द आला. आपण कसं म्हणतो हट हट असं बोलतो, तो ऐम ऐम बोलला. फक्त काय बोलला? ऐम 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 असं बोलला. असं बोलला आणि त्या क्षणी तिथं त्याच्या ह्या शब्दांनी त्याला थोडीशी अशी बुद्धी प्राप्त झाली. लगेच तेवढ्यात ते डुकर पकडणारे आले. मी डुकर शब्द का वापरतो ग्रंथामध्ये, डुकर आला म्हणून ते सांगतो बरं का. मनाने उगाच गाय सांगायची काहीतरी, डुक्कर शब्द आला म्हणून तो सांगतो. तर म्हणे ते आले. याने ऐम ऐम शब्द निघत होता, घाबरलेला होता. परंतु ते आले, त्याला त्या एक ऐम ऐम शब्द का म्हणतो मी सांगू? त्या शब्दात एवढी काय ताकद आहे सांगू? नवार्ण मंत्र आहे भगवतीचा. ऐम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चे. कोणता आहे? ऐम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चे. ह्या मंत्राचा ह्या नवरात्रामध्ये जप केला पाहिजे. भगवतीचा एक पुढे एक कथा येईल. सुदर्शन क्लीम त्याच्या मुखात येतं. खेळता खेळता तुम्हाला सांगाल ती कथा. खेळता खेळता क्लीम येतो, त्यालाही भगवती प्रसन्न होते. ह्यो फक्त ऐम बोलला. पुढे आहे का ऐम ऐम चुकून आलं बरं का, चुकून. भगवंताला जाणून बुजून नाही भक्ती आवडत. भगवंताला भक्ती तुम्ही जाणून बुजून करता ठीक आहे, पण दिखावा भक्ती नको. काय? भगवतीला दिखावा भक्ती नको. लक्ष द्या. तर ते आले, त्यांनी विचारलं बाबा आमचं ते डुक्कर बघितलं का इकडं? पण त्याला त्या शब्दाने थोडीशी बुद्धी प्राप्त झाली होती. त्याने विचार केला, आता जर मी सांगल की हो मी डुक्कर पाहिलं तर मला पाप लागेल, आणि नाही सांगणार तर खोटं बोलायचं पाप लागेल. इथं नाही म्हणलं तर खोटं बोलायचं पाप लागेल, आणि सांगल तर हत्येचा पाप लागेल. दोन्ही कोण जाम झाला. पण माझ्या भगवतीचा मंत्र मुखामध्ये आला होता, सहजपणे सुटेल वय? नाही महाराज. त्यांनी सुंदर त्यांना उत्तर दिलं. त्यांनी विचारलं, तो काय म्हणे? ज्यांनी पाहिलं त्याला सांगता येत नाही. ज्यांनी पाहिलं त्याला सांगता येत नाही, आणि ज्याला सांगता येतं त्यांनी पाहिलं नाही. तोंडाला सांगता येतं पण तोंडाने पाहिलं नाही. डोळ्याला पाहिलं पण सांगता येत नाही. त्यांनाही मेळ लागला नाही, ते गेले निघून महाराज. पण त्याच्या त्या प्राण वाचवला, आणि त्याला एक मनामध्ये कल्पना आली, बाबा मी त्या एक ऐन शब्दाचं उच्चारण केलं तरीही मला बुद्धी प्राप्त झाली. त्याने आणखीन जोराने ऐम 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 बोलायला लागला. आणखीन जोराने बोलायला लागला. बोलता 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 साक्षात भगवतीलाही वाटलं, काय वा माझा किती जप करतो, साक्षात माझी दुर्गा माता तिथं प्रकट. बोले दुर्गा माता की. तिथं दुर्गा माता फक्त त्याच्या ऐम शब्दाला, मूर्ख होता तरी ऐम शब्दाचं उच्चारण केलं तरी प्रसन्न झाली. दादा प्रसन्न झाली आणि त्याच्या डोक्यावरती हात ठेवला. त्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि त्याला सांगितलं, तुला आता काहीच काळजी करू नको, कारण
त्यांनी भगवतीचं नाम म्हणतात ना, कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघा जनी प्रकाश. भगवतीने त्याला सांगितलं, आता तू मूर्ख नाही, महान ज्ञानी होशील. काय? महान ज्ञानी होशील आणि तुझी ख्याती पसरेल म्हणे, ख्याती. तुकोबारांना कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघा जनी प्रकाश. म्हणतात दादा, पूर्ण जगामध्ये भगवंताचं नाम कंठामध्ये धारण केलं, भगवतीचं नाम कंठामध्ये धारण केलं तर जगभर ख्याती पसरते. सत्य फक्त त्याने जीवनामध्ये व्रत धारण केलं. कोणतं? की तो खोटं बोलला नाही, म्हणून भगवती प्रसन्न झाले. त्याला भगवतीने, त्याचं नाव उत्तक होतं, त्याचं नाव पूर्ण भगवतीनं हात ठेवला, आजपासून तुला सत्यव्रत नाव देते. भगवतीनं नाव ठेवलं त्याचं सत्यव्रत. का? फक्त सत्य बोलला. मी तुम्हाला तेच सांगतो की आपण ह्या 9 दिवसापर्यंत खोटं बोलायचं नाही.